नक्की हा पूल आहे तरी कुठे सांगते अधिकची माहिती आमची प्रतिनिधी मनश्री पाठक। मुंबई गोवा महामार्गावरचा सावित्री नदीवरचा एक महत्त्वाचा ब्रिज पूल हा पुरामध्ये वाहून गेल्याची एक घटना घडलेली आहे। काल रात्रीच्या पुरात हा पूल वाहून गेलाय। आपण बघितलं गुगल अर्थवरती तर पोलादपूर ते महाड दरम्यानचा हा पूल आहे। पोलादपूर ते महाड अंतर आहे 18.5 किलोमीटर आणि या 18.5 किलोमीटरच्या दरम्यान जो मुंबईकडे येणारा खूप ब्रिटिशकालीन जुना असा ब्रिज आहे, साधारणतः 100 वर्ष जुना हा सांगितला जातोय। हाच ब्रिज नेमका वाहून गेलेला आहे। मुंबईकडे येणारी त्यामुळे सगळी वाहतूक अर्थातच ठप्प झाली आहे। मुंबई गोवा महामार्ग जो आपल्याला इथे दिसतोय पिवळ्या रेषेवर हा सुद्धा जवळपास ठप्प झालेला आहे। मात्र ज्या गाड्या अडकलेल्या आहेत त्यांचे मार्ग आता वळवण्यात आलेले आहेत। 3 पर्यायी मार्ग सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र धक्कादायक माहिती अशी आहे की याच मुंबई गोवा महामार्गावरनं जे प्रवास करत होते अशा 2 एसटी बसेस आणि साधारणतः 7-8 गाड्या ह्या पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। खरं तर कोणतीही ऑफिशियल अशी माहिती दिली जात नाहीये। मात्र जी ग्रामस्थांकडून माहिती दिली जाते त्यानुसार ह्याच मुंबई गोवा महामार्गावरनं ज्या गाड्या रात्री प्रवास करत होत्या त्या सावित्री नदीमधनं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। साधारणतः जेव्हा आपण बघतो की मुंबई गोवा महामार्गावरती कायमच प्रवाशांची वर्दळ असते आणि प्रवाशांची वर्दळ असल्याकारणाने हा जो ब्रिज होता तो अत्यंत जुना होता। आधीपासून या ब्रिजला पाडण्याचे आदेश सुद्धा कदाचित दिले गेले होते अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मात्र तरी सुद्धा ह्या पुलाची दुरुस्ती वेळेवर करण्यात आली नाही। तसंच रात्री प्रचंड अंधार होता त्याच्यामुळे शोध मोहिमेत सुद्धा अनेक अडचणी आल्या। मात्र सध्या ही शोध मोहीम सुरू झालेली आहे। एनडीआरएफला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि या पुरामध्ये काही गाड्या वाहून गेल्या आहेत का त्यांचा शोध घेतला जातोय। अर्थातच ज्या 2 बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते त्यांच्या चालकांना फोन लावले जात आहेत मात्र ते सतत नॉट रिचेबल येत आहेत। त्याच्यामुळे अर्थातच भीती वाढलेली आहे की जास्तीत जास्त लोक याच्यात वाहून तर गेलेले नाहीत ना याचा शोध आता घेतला जातोय। कॅमेरामन विपुलसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।